Welcome to all psychology students and learners. Keep your mind. Without psychology, we can't live a happy and quality life. चला तर मग पाहूयात अध्ययन म्हणजे काय? व्हॉट इज लर्निंग? अध्ययन ही अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे. जगातील प्रत्येक मानव व मानवेतर प्राणी जसे की मांजर, उंदीर, कुत्रा, कबूतर आणि हत्ती यासारखे अनेक प्राणी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक चांगल्या किंवा वाईट गोष्टी शिकत असतात. परंतु आपण शिकणे म्हणजे शाळेतील आणि महाविद्यालयातील चार भिंतीच्या आत शिकणे म्हणजे अध्ययन असा सीमित अर्थ आपण लावत असतो. शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या बाहेरही बऱ्याच गोष्टी शिकल्या जातात. गिल्ली दांडूपासून ते आजच्या कम्प्युटरच्या माऊस चालवण्यापर्यंत आपण शिकत असतो. फक्त आपणच शिकत नाही तर इतरांनाही आपण शिकवत असतो. जसे की लहान मुलांना पापा, मामा, दादा, बाबा म्हणायला शिकवतो. तसेच तर घरच्या पाळीव कुत्र्याला आपण शेक हँड करायला शिकवतो. पोपटाला हॅलो हॅलो म्हणायला शिकवतो किंवा भविष्य सांगायला शिकवतो. इथेच थांबत नाहीत, तर अस्वलाला सायकल चालवायला शिकवतो, हत्तीला क्रिकेट खेळायला शिकवतो, मौत का कुवामध्ये हात सोडून मोटारसायकल शिकतो. फरक एवढाच आहे की कोणी चांगल्या गोष्टी शिकतं तर कोणी वाईट गोष्टी शिकतं. मग एवढ्या निरनिराळ्या प्रकारचे अध्ययन कसे घडते ते आपण पाहणार आहोत. आता आपण अध्ययनाची व्याख्या पाहूयात. आपण काहीतरी शिकतो त्याला अध्ययन असे म्हणतात. When we learn something, it's called learning. प्रयत्न, सराव व अनुभव यांच्यामुळे व्यक्तीच्या वर्तनात घडून येणारा सापेक्षता टिकाऊ स्वरूपाचा असा कोणताही बदल म्हणजेच अध्ययन होय. तर आता आपण इंग्रजीमध्येही लर्निंगची डेफिनेशन अध्ययनाची व्याख्या पाहूया. लर्निंग इज रिलेटिव्हली परमनंट चेंजेस इन ॲनिमल बिहेवियर ड्यू टू एफर्ट्स, प्रॅक्टिस अँड एक्सपिरियन्स. इथे आपण अध्ययनाची व्याख्या पण थोडी बदललेली आहे, पण मतित अर्थ सारखाच आहे. व्याख्या आणि त्या व्याख्येचा अर्थ आपण पाहणार आहोत. प्रयत्न, सराव किंवा गत अनुभवामुळे वर्तनात घडून येणारे सापेक्षता स्थिर स्वरूपाचा प्रगतिशील व मापनीय बदल म्हणजे अध्ययन होय. गत अनुभव हा हेतुपूर्वक प्रयत्नाने प्राप्त झालेला असू शकतो किंवा एखादी परिस्थिती अचानक उद्भवल्यामुळे प्राप्त झालेला असतो. उदाहरणार्थ मोटरसायकल चालवायला प्रयत्न करावे लागतात, तर विजेचा शॉक जाणीवपूर्वक अनुभवण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. पण चुकून अनुभव आला तर पुढच्या वेळी मात्र न चुकता पायात रबरी चप्पल घालून हेतुपूर्वक आपण वायरिंग करण्याचे काम करतो. पुढच्याला ठेच, मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो. वर्तनातील बदल हे स्थायी स्वरूपाचे असणे गरजेचे महत्वाचे ठरत असते. एखादा व्यक्ती एकदा खरं बोलून चालणार नाही, तर त्याने सातत्याने खरे बोलले पाहिजे किंवा अंदाजा बॅट फिरवली आणि षटकार गेला तर तो उत्कृष्ट फलंदाज त्याला म्हणता येणार नाही. अशा वर्तनात स्थिरपणा मुळीच नाही. त्याचबरोबर वर्तनातील बदल हे पूर्णतः स्थिर किंवा स्थायी असणे देखील अपेक्षित नाही. उदाहरणार्थ 12वी मध्ये तुम्ही एखादी कविता पाठ केली असेल किंवा परीक्षेत प्रश्न सोडून चांगले मार्क मिळवले असतील, पण आज तुम्हाला पूर्णपणे अभ्यास केलेले आठवत नाही, कारण कालांतराने विस्मरण घडू शकते. वर्तनात घडणारे बदल चांगले असू शकतात किंवा वाईट असू शकतात. उदाहरणार्थ कॉलेजमध्ये आजचे विद्यार्थी पुस्तक वाचून खूप चांगली गोष्टी शिकत असतात, तर दुसरीकडे धूम्रपान करणे, दारू पिणे अशा वाईट गोष्टी सुद्धा ते शिकत असतात. अध्ययनाबद्दल अजून दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवणे गरजेचे आहे. एक म्हणजे वर्तनातील बदल हे एखाद्या द्रव सेवनामुळे, थकव्यामुळे किंवा आजारामुळे तात्पुरते दिसून येतात. त्याला अध्ययन म्हणता येणार नाही. दुसरी म्हणजे कालांतराने शारीरिक विकास व परिपक्वतेमुळे घडून येणारे बदल देखील अध्ययनाच्या व्याख्येत बसत नाहीत. जसे की मुलं चालायला शिकणे, पळायला शिकणे इत्यादी. अशा प्रकारे आपण येथे अध्ययन म्हणजे काय ते पाहिलेले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अध्ययनाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. तर मग थांबूयात आपण. So, if you like this video, please subscribe my YouTube channel. Also, please support us with your subscription. Thanks for watching. So, if you like this video, please subscribe my YouTube channel. Also, please support us with your subscription.
Thanks for watching.